तर रविकांत तुपकरांनी राजू शेट्टींवरती टीका केलेली आहे। राजू शेट्टींची निवडणुकीत युती आणि आघाडी होतच असते असं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय। त्यांच्या युती आघाडीत आमचं मरण होतं असं देखील रविकांत तुपकर यांनी म्हटलंय। तर लोकवर्गणीतून आम्ही बुलढाणा लोकसभा लढवणार असल्याचं यावेळेला तुपकरांनी सांगितलं। राजू शेट्टी आणि तुमच्यामध्ये आता समन्वय आहे का? ते स्वतःची जागा जी आहे ती त्यांनी सेव्ह केली अशा प्रकारची चर्चा आहे। तुम्ही बुलढाण्यातून इंटरेस्टेड आहात? नाही, आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की त्यांची युती आघाडी कोणासोबत दरवर्षी प्रमाणात ते करतात। दरवर्षी होते ना। 2014ला त्यांनी भाजपसोबत युती केली, 19ला त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली, आताही ते कोणासोबत तरी करतीलच शेवटच्या टप्प्यात। त्यामुळे लोकांचं आमच्या भागातल्या काय म्हणणं आहे की दरवेळी मग तुम्हाला तयारी करायला सांगितलं जातं आणि ती युती आघाडी ती जागा सोडत नाही आणि मग आपलं मरण होतं। त्याच्यापेक्षा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आमचं ठरवलेलं आहे की त्यांचं काय व्हायचं हो, आपलं स्वतंत्रपणाने लढायचं। लोकवर्गणी लोकांनी सुरू केलेली आहे आणि आम्ही बुलढाण्याची लोकसभा ताकदीने लढवणार आहोत। म्हणजे राजू शेट्टी काही म्हणतील पण बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी म्हणजे तुम्ही ठरवलेलं आहे की तिथून लढायचं आहे? बिलकुल बिलकुल 100% त्यांचा निर्णय काय व्हायचा तो त्यांनी घ्यावा। परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, गावातल्या तरुण पोरांनी ठरवलेलं आहे की बुलढाण्याची लोकसभा एक वोट एक नोट या फॉर्म्युल्यावर लढायची। त्यामुळे आम्ही ती लोकसभेची निवडणूक ताकदीने लढवणार आहोत। त्यांचा निर्णय काय घ्यायचा तो त्यांनी ठरवावा। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।